आणि ते आंदोलन खूप यश त्याला मिळालं. इंदिरा गांधी त्यांना घाबरलेल्या होत्या. शेवटी त्यांना कोलकात्याला अटक केली आणि बडोदा डायनामाइट या प्रकरणाचा खोटा आरोप त्यांच्यावर टाकला. काय होतं बडोदा डायनामाइट? तर बॉम्ब घेऊन तुम्ही देशातले रेल्वे उडवणार, त्याच्यासाठी तस्करी करताय, असा त्यांच्यावर खोटा आरोप जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर टाकला आणि मग त्यांना तुरुंगात टाकलं. असं कोणत्याही नेत्याला हे या इंदिरा गांधींनी सोडलेलं नाही. पण त्यांना लक्षात आलं की देशाला हे असं खूप दिवस आपण दाबून ठेवू शकत नाही. हे नागरिक आता जागृत झालेले, त्यांना भारत माता, राष्ट्रमाता, आपलं स्वातंत्र्य काय असतं हे सगळं कळलेलं आहे. आणि अशी हिटलरशाही आपल्याला फार दिवस करता येणार नाही. आणि आता आपण निवडणुका जाहीर करू आणि निवडणुका जाहीर केल्या तर आपलाच विजय होईल या भावनेने त्यांनी जानेवारी 1977 आणीबाणी उठवण्याची घोषणा केली. त्यावेळेला सगळे पक्ष, विरोधी पक्ष वेगवेगळे होते, पण लोकनायक जयप्रकाश नारायणजींनी जनता पक्षाच्या अंडर येऊन सगळ्यांना असं सांगितलं की आपण एकत्र लढू तर आपल्याला काँग्रेसला हरवता येईल. आणि सगळ्या जनतेने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला. मार्च 77 ही देशामध्ये निवडणूक झाली आणि मित्रांनो, देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेस सोडून पहिलं सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वामध्ये आलं. या सगळ्या विरोधकांना यश मिळालं आणि काँग्रेसला, इंदिरा गांधींना पराभव पत्करावा लागला. असं की स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काँग्रेस कोणत्या थराला जाते हे आपल्याला माहीत असावं. त्यासाठी ह्या काळ्या दिनाचं मित्रांनो स्मरण आहे. आणि आपण पाहिलं की हा काँग्रेसचा जो कार्यकाळ आहे, त्याच्यानंतरही काँग्रेस आली. जनतेने ते सरकार पाहिलं, ते सगळे वेगवेगळे घोटाळे पाहिले. घोटाळ्यांचे आपण नावं घ्यायचे म्हटले तर कोळसा घोटाळा आहे, अजून कोणता आहे, बोफोर्स घोटाळा आहे, खनन घोटाळा आहे, 2G 3G, चारा घोटाळा आहे, कॉमनवेल्थचा घोटाळा आहे, आदर्श घोटाळा आहे. अशा घोटाळ्यांची यादी मित्रांनो आहे. हजारो कोटींच्या रकमा आपण त्यावेळेला ऐकतो. पण हे भारतीय जनतेच्या लक्षात आलं आणि 2014 या सगळ्या गोष्टीचा वीट येऊन लोकांनी माननीय नरेंद्र मोदी अशा व्यक्तिमत्वाकडे देश सोपवला. आणि त्याच्यानंतर कुणालाही आपण आवाहन करावं की एकही रुपयाचा कोणत्या मंत्र्यावर आरोप, कुठला घोटाळा दाखवून द्या, आहे का कुठे? हे जनतेला अपेक्षित होतं. जनतेचे सेवक म्हणून काम करणारी मंडळी ही देशाच्या सर्वोच्च ठिकाणी जनतेला पाहिजे होती. आणि तसं सुशासन, तसं सरकार, तसा विकास. नाहीतर आपण त्यावेळेला पाहिलं की गरीब देश म्हणून त्यावेळेला आपल्याला सगळ्या जगामध्ये हात घेऊन फिरत, भीक मागत फिरावं लागायचं. पण 2014 नंतरची परिस्थिती बदलली आणि आपण भीक मागणारे हात लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या काळात 125 देशांना लस देणारे देश म्हणून आपण पुढे आलो. लोकांना अन्नधान्य देणारे म्हणून पुढे आलो. आणि आज आपल्या भारत मातेचा लौकिक हा साऱ्या जगभरामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र, इतर देशांना मदत करणारं विकसित राष्ट्र अशी आपली प्रतिमा झालेली आहे. पण आपण हे सगळं फक्त आठवून शांत बसणं किंवा याचं पाठांतर करणं याच्यासाठी हे नाहीये. तर आजही या दुष्ट शक्ती डोकं वर काढायला पाहतायत. आपल्या जातीपातीमध्ये भांडणं लावतायत. कुणी कॉक्रोच येतोय तर कुणी भारत माँ तेरे तुकडे होंगे असं म्हणणारी विद्रोही लोक आपल्याच मध्ये. आपण जागं राहिलं पाहिजे. जातीपातींच्या पलीकडे उठून आपण एक जागरूक भारतीय म्हणून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आपल्या भारत मातेला जगामध्ये विश्वगुरु बनवण्याचा जो संकल्प घेऊन काम करतायत तो एकटा ते पूर्ण करू शकणार नाही. ते करण्यासाठी तुमचा, माझा,
प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाची जागरूकता आणि अशा राष्ट्रद्रोही शक्ती ज्या डोकं वर काढतायत त्यांना ठेचण्याचा पराक्रम हे आम्हाला करावं लागेल. तर आमची भारत माता या जगामध्ये शांती, मित्र, बंधुभाव आणि विकास देणारी भारत माता विश्वगुरु म्हणून उदयाला येईल. हेच मित्रांनो आपण सर्वांनी लक्षात ठेवावं हे आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.